नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत भाजप आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. भोंदूगिरी हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरला जात असल्याचं सांगत समाजातील पारंपरिक व्यवसाय आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या शोषणामध्ये फरक ओळखण्याची गरज असल्याचं ते म्हटले. रस्त्यावर बसून लोकांची फसवणूक करणारे हे भोंदू बाबा नसून शोषण करणारी व्यवस्था असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील आंबेडकर यांनी केली आहे. अशोक खरात नेमका कुणाचा नातेवाईक आहे याचा खुलासा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करावा असं आव्हानही त्यांनी दिलंय. खरात यांच्या आर्थिक व्यवहारामागे नेमकं कोण आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. असं म्हणेन की इथे भोंदूगिरी हा शब्द चुकीचा असं मी त्या ठिकाणी म्हणेन. याचं कारण असं आहे की जुन्या काळची जी भोंदूगिरी होती ती पोटासाठी भोंदूगिरी होती. ते म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याकडे मनुस्मृतीने मालमत्तेचा अधिकार दिला नाही, जमिनीचा अधिकार दिला नाही, घराचा अधिकार दिला नाही. गावाने दिलेल्या बलुत्यावरती आपण जगतो, त्याच्यामध्ये अजून काहीतरी भर यावं म्हणून त्यांनी काही संशोधन केलं आणि त्या संशोधनाच्या जोरावरती तो आपला जगत राहिला. म्हणजे उदाहरण सगळ्यात मोठं द्यायचं तर मसनजोगी. मसनजोगी हा दिवसाला स्मशान जागा करू शकत नाही. मसनजोगी हा स्मशान जागा करताना त्याला रात्री 11 नंतरच तो जागा करतो आणि सकाळी 4 वाजेपर्यंत करतो. का जोपर्यंत ज्याला आपल्याला म्हणता येईल की अत्यंत काळोख झाल्याशिवाय त्याला धुराचा उपयोग करता येत नाही. ते त्याचे एक सायन्स होते की धुराचा उपयोग कसा करायचा. तो त्याच्या उपजीविकेचं साधन होतं असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण आत्ताचे असणारे जे बाबा बिबा आलेले आहेत हे सगळे व्यभिचारी आहेत. यांना शोषण करायचं आहे आणि यांना कसलंही नवीन डेव्हलपमेंट करायचं नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थाने शोषणकर्ते आहेत, लोकांना फसवणारे आहेत अशी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे जुन्या व्यवसाय करणाऱ्यांना असं म्हणेन ठीक आहे. आता रस्त्यावरती बसणारा पोपटाला घेऊन बसणारा जोशी हा पोपटाला सांगत असेल तिथं भाषण सांगून 10 रुपये घेऊन मोकळा तर असं होतं. किंवा आताचे असणारे जे आहेत हे उपजीविकेचे भोंदूगिरी करणारे नाहीत, ते शोषण करणारे आहेत. त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि खरात हे कोणाचे नातेवाईक आहेत याचा खुलासा विखे पाटील यांनी करावा अशी माझी विनंती आहे. भारतीय जनता पक्ष हे धार्मिक आहे, त्यांना अशा गोष्टींचा पाठिंबा आहे. कारण अशा गोष्टींमध्ये लोकांना अडकून राहिलं की मग इतर प्रश्नाकडे बघायला वेळ राहत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून म्हटलं ना राधाकृष्ण विखे पाटीलनी यांच्यावरती खुलासा केला पाहिजे की ते कोणाचे नातेवाईक आहेत. तो नातेवाईकाचा खुलासा झाला तर मग पैसा हँडल कोण करत होतं तोही त्याच्यामधनं बाहेर पडेल. त्यांच्या मतदारसंघात आहे ना साम्राज्य पालकमंत्री येते. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.